धातू साधित विशेषणे. आता विशेषण म्हणजेच काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाची व्याख्या काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. बरोबर आहे ना? मग आता तो विशेषण जर धातूपासून बनलेला असेल त्याला कोणतं नाव दिलं? धातू साधित विशेषण. आला लक्षात? जसं उडणारा पक्षी मी पाहिलेला काल. उडणारा पक्षी मी पाहिलेला काल. तर उडणारा पक्षी, पक्षी तर आपण कसं उडणारा, उडणे हा क्रियापद आहे की नाही, उडतो हा क्रियापद आहे. उड हा काय त्याचं धातू आहे आणि उडणारा हा काय आहे? धातू साधित शब्द झालेला आहे. मग तो उडणारा पक्षी हा नाम आहे. तर पक्षी हा नाम आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. मग तो विशेषण कशापासून बनलेला आहे? अरे बेटा धातूपासून. लक्ष कुठे? दिल और दिमाग इधर रखिए. धातू साधित नाम धातूपासून बनलाय ना तो. उडणारा पक्षी, वाहती नदी, चालणारे काहीतरी कुत्रे, रांगणारे बाळ. तर हे सगळे काय आहेत? भुंकणारे कुत्रे, भुंकणारे, भुंकणे, भुंकतो हा हे आहे क्रियापद आहे. मग भुंक हा काय आहे? धातू. मग भुंकणारे कुत्रे, चावणारी माशी, पिकलेला आंबा, गळलेले पान, हे काय? धातू साधित विशेषण. पानाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला इथं काय आहे? गळलेले, गळलेले, गळणे, गळते. गळ हा काय आहे? गळणे हा काय आहे? धातू आहे गळ. त्याला लावणारा आलेला आहे काय प्रत्यय? नारा, नारी, नारे. मग तो काय झालेला आहे शब्द पूर्ण? धातू साधित विशेषणे. आला लक्षात? समजलं का नाही जरा?